नमस्कार, मी विशाल परदेशी. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमा वादावर चर्चा होणार आहे. ही बैठक संपल्यावर महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. येत्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या मुद्द्याला घेऊन तर चर्चा केलीच जाईल, पण शक्यता आहे का की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला घेऊन अमित शहांशी चर्चा करतील? अगदी बरोबर. आणि त्याचीच अटकळ जी आहे ती सातत्याने सांगितली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले. सर्वात आधी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा विवादावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे. आणि ही बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील एक बैठक नियोजित करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत. आणि या बैठकीमध्ये राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं आधी नियोजित करण्यात आलं होतं. आता काही कारणास्तव हा जो विस्तार आहे तो लांबणीवरती पडलेला आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करून घ्यायचा का किंवा या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करायचा का, या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महाराष्ट्रातले हे ज्येष्ठ नेते दोन्ही चर्चा करणार आहेत. जर का केंद्रीय गृहमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दाखवला तर या येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर नाही झालं तर हिवाळी अधिवेशनाच्या नंतर म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात हा विस्तार आहे तो होऊ शकतो. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली. संध्याकाळी 7 वाजता अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झालेत. नागपूरहून देवेंद्र फडणवीस विशेष विमानानं दिल्लीत दाखल होत आहेत, तर मुंबई सुद्धा दिल्लीसाठी रवाना झालेत. सीमावादावर केंद्रात होणाऱ्या बैठकीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्वागत केलं. तसंच गृहमंत्री शहा हे कोल्हापूरचे जावई असून कोल्हापूरला सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच प्रकरण कोर्टात असलं तर केंद्राने त्यावर बोलू नये का असं वक्तव्य करताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री गृहमंत्री शहांनी मध्यस्थी करावी अशी मागणीही राऊतांनी केली आहे. की गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवांवरती अन्याय होतो आहे. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडलं जात आहे, भरडलं जात आहे. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न इतकाच आहे, फक्त गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष हा कोल्हापुरात होतो, कारण सीमा आहे ती. त्याच्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती. न्यायालयामध्ये अनेक प्रकरण आहेत, म्हणून काय केंद्रानं हस्तक्षेप करायचा नाही का, संसदेनं बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं सलग सुनावणी राहून, कारण तो राजकीय प्रश्न बनला. पण 20 ते 25 लाख मराठी बांधवांचा प्रश्न न्यायालय तारखावर तारखा देते आहे. जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो न्यायालयामध्ये इतर काही प्रश्न जे असतात सरकारच्या इंटरेस्टचे ते सुटू शकतात. पण सीमा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारचा, घटनाबाह्य सरकारचा विषय असेल, त्याच्यावर तारखा पडत आहेत. आज जर 2 मुख्यमंत्र्यांना घेऊन आमचे गृहमंत्री बसणार असतील तर आणि त्यातून काही चांगलं निघणार असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. दरम्यान दिल्लीत सीमा प्रश्नी होणाऱ्या बैठकीचं विरोधकांनीही स्वागत केलं. माननीय गृहमंत्र्यांनी बैठक आयोजित केल्याबद्दल पहिल्यांदा त्यांना धन्यवाद. उशिरा झाले पण निदान व्हायला होतं. आणि खरं तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटायला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्यांनी हा विषय चाळवला शब्द वापरतो
आणि ज्या पद्धतीनं त्याच्यावर वाह्यात ज्या काही टिप्का टिप्पणी केल्या त्यामुळे प्रश्न अधिक गंभीर झाला. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, बेळगाव हे पूर्वी मुंबई राज्यात होतं. खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज गृहमंत्र्यांनी काहीतरी बैठक बोलवलेली आहे, त्याच्याकरता सीमावादाच्या करता तिथं गेले. त्याच्यातनं चांगला काहीतरी तोडगा निघावा ही साहजिकच महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकाची अपेक्षा आहे. फारसा मोठा मार्ग निघेल असं नाही, पण दोन्ही बाजूंना शांत राहण्याचा सल्ला ते देतील आणि ते सांगतील की बाबा जर सुप्रीम कोर्टामध्येच आपण जर गेलेलो आहोत तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि आम्हाला तर आनंद आहे, तिथे बी जे पीचं राज्य आहे, इथे पण नाही म्हटलं तरी बी जे पीचं महाराष्ट्रात आहे, दिल्लीत, कर्नाटक, आणि त्यातून जर दिल्लीश्वरांनी एकूणच प्रश्नावर मार्ग काढला बेळगाव कारभार सहित तर कोर्टाचा काही प्रश्नच उरणार नाही. आनंदच आहे. मग ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींची अलिबागमध्ये एसीबीकडून तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आली. सकाळी 11:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत साळवी यांची चौकशी करण्यात आली. नगरसेवक पदापासून ते आमदार होईपर्यंतची कारकीर्द आणि संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तसंच मालमत्तेबाबत सविस्तर माहिती या चौकशी दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार साळवी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मालमत्ता आणि उत्पन्नाबाबत 20 जानेवारीपर्यंत माहिती देण्याची मुदत एसीबीनं दिल्याचं राजन साळवींनी सांगितलं. दरम्यान राजन साळवींची चौकशी होत असताना एसीबीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मी त्या ठिकाणी चौकशीला सामोरं गेलो. त्या ठिकाणी त्यांनी मला माझ्या स्वतःच्याबद्दल, माझ्या पत्नीबद्दल, माझ्या 2 मुलांबद्दल, तसेच माझे 2 भाऊ, मोठे भाऊ, छोटे भाऊ, त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि आमच्या सर्वांच्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती विचारली. जी माहिती आमच्या संग्रही होती ती माहिती त्यांच्यापर्यंत मी सुपूर्द केलेली आहे. जानेवारीपर्यंत ज्यांनी जरी मला ते फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म भरून देण्याकरता मला सांगितलेलं आहे. 20 तारखेपर्यंत त्यांना मी एक तारीख सांगेन आणि त्यावेळेला या ठिकाणी मी संपूर्ण माहिती द्यायला येईन. या ठिकाणी नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर प्रहार केलाय. साताऱ्याच्या पाटण इथल्या लव जिहाद विरोधी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चातून उपस्थितांना संबोधित त्यांनी केलं आणि यावेळी हिंदुत्ववादी सरकार असून आता असे प्रकार चालणार नाहीत असा सज्जड इशाराच राणेंनी दिला. तसंच राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली. आणि आम्हाला परवानगी विचार बसायचं नाही. पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार. आम्हाला पण विचारात बसायचं नाही. सांगून दाखवायचो. परत सांगायला लावू नका. महाराष्ट्र म्हणता त्याला महाराष्ट्र. बाकी ह्या कुठेही माझ्या राज्यामध्ये आमच्या हिंदुत्वादी सरकार आहे. बघते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून एक लक्षात ठेवा. आता काय नवा कोणी नाही आहे. आता काय तो दुसरा तो उद्धव ठाकरे नाही आहे, ते बाहेर नाही आहे. हो मस्ती नाही करायची. पुढे बोलत राज्यात आता आमचं सरकार आहे, हिंदूंना टार्गेट कराल तर खबरदार असा इशारा सातारा पोलिसांना आमदार नितेश राणेंनी दिला. एसपी खूप बघितलेत, आता राज्यात आमचं सरकार असल्याचंही त्यांनी पोलिसांना खडसावलं. यावर आता अजित पवारांनी पोलिसांना दमबाजी करू नका, त्यांना त्यांचं काम करू द्या अशी टीका केली. आणि आम्हाला परवानगी विचारात बसायचं नाही. पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार. आम्हाला पण विचारात बसायचं नाही. सांगून दाखवायचो. परत सांगायला लावू नका. नाही तर पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालून जाईल आणि तुम्हाला काहीच करू शकणार नाही. काहीच करू शकणार. त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतो तुम्हाला काय होणार नाही. काय होत नाही. मी आपल्याला सांगतो की जरूर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलनं करावीत, मोर्चे काढावे, परंतु जी काही चौकट आहे, जी काही लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं मोर्चे काढले पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्याचं तारतम्य ठेवून सगळ्यांनी बोललं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न
किंवा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये, कारण शेवटी पोलिसांच्यावरच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी असते. पुढे बघा, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात भीषण भाषण करताना बच्चू कडूंनी ठाकरे बंधूंवर प्रहार केला. केवळ भाषण दिल्याने मत मिळत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. मनसेच्या 13 आमदारांना नागरिक आता विसरलेत, राज ठाकरेंनाही जनता विसरली असा टोला त्यांनी लगावला. जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून अपक्ष आमदार म्हणून 4 वेळा निवडून आलो असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर दिव्यांगांसाठी कार्य करताना माझ्यावरती 350हून अधिक गुन्हे दाखल झालेत. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंवर आजपर्यंत किती गुन्हे दाखल झालेत असा सवाल कडूंनी उपस्थित केला. केवळ गोड बोलण्याने आणि फेसबुकवर राहिल्याने मत मिळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. त्याच्या वेदना आम्ही महाविधानसभेत मांडल्या सतत. 350 गुन्हे दाखल आहे. 350 विचारावर राज ठाकरेवरती गुन्हे दाखल, उद्धव साहेब, आदित्य ठाकरेवर निवड फेसबुकवर येऊन गोडगोड गोष्टी करून ठेवायचा. ते पोथळं होते. घरी जर स्वयंपाक केला नाही, मार सांगितलं गोबीची भाजी चांगली झाली, पण ताटात कुठं आहे गोबीची भाजी चांगली झाली? ताटात आणं लागेल ना, पोट भरलं पाहिजे ना. महाराष्ट्राचा, मी मराठीचा काहीतरी ते स्लोगन होतं, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा. पण तू कुठं इकडे आहे बाबा? निवळ बोलल्यानं मत थोडं जमत असत. दिल्ल्या लोकांना शिक्के 13 मत 13 आमदार निवडून दिले. महाराष्ट्र विसरून गेले 13 आमदार. बच्चू कडू 4 वेळेस निवडून आला. जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कुठलाही नेता बोलावला नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या याचिकेवरती सुनावणी जी आहे ती आता सुप्रीम कोर्टात 7 फेब्रुवारीपर्यंत नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे. ती सुनावणी होणार आहे, पण 7 फेब्रुवारीपर्यंत याबद्दल कुठलाही निर्णय घेता येणार नाहीये. तोपर्यंत राज्यपालांना निर्णय घेता येणार नाही असं सांगितलं जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या याचिकेवरती आता सुनावणी होणार आहे, पण सुप्रीम कोर्टात हा विषय गेल्या कारणानं 7 फेब्रुवारीपर्यंत राज्यपालांच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या आमदारांच्या मुद्द्याला घेऊन स्थगिती देण्यात आली. या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाहीये. आता क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. राज्यपालांच्या वतीने नियुक्त केल्या जाणाऱ्या आमदारांच्या मुद्द्याला घेऊन मोठा वादविवाद झाला होता. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारतर्फे त्यांना त्याबद्दलची यादी देण्यात आली होती, पण राज्यपालांनी याविषयीचा निर्णय लवकर घेतला नव्हता. पण ज्यावेळी आपण बघतोय की पुन्हा एकदा राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांच्या वतीने देखील यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आणि त्याविषयी त्वरित निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या हालचाली राज्यपालांच्या वतीने होताना दिसल्या. या विषयाला घेऊन आता न्यायालयापर्यंत हा मुद्दा गेलेला आहे. या विरोधातली याचिका जी ती दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची सुनावणी आता 7 फेब्रुवारीपर्यंत, 7 फेब्रुवारीनंतरच याबद्दलची सुनावणी होईल. 7 फेब्रुवारीपर्यंत या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. पुन्हा एकदा राज्यपालांच्या वतीने नियुक्त केल्या जाणाऱ्या आमदारांचा विषय हा आता पुढे ढकलला गेला असं आपण म्हणू शकतो. महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून अधिकृत परवानगी मिळालेली नाही. या मोर्चासाठी मुंबई पोलिसांकडे नव्या मार्गाकरता परवानगी अर्ज सादर करण्यात आला आणि त्यामुळे आजच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांसोबत महाविकास आघाडी शिष्टमंडळाची चर्चा झाली. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान हा मोर्चा काढण्याचं महाविकास आघाडीचं नियोजन आहे. मात्र रिचर्डसन क्रूडास ऑइल मिल ते टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय दरम्यान मोर्चा मार्ग ठेवा अशी सूचना पोलिसांनी केली आहे. इच्छा आहे की जसं अनेक काही मोर्चे हे काय आजच झालेलं असं नाही. या अगोदर देखील मराठा महासंघाचा मोर्चा निघाला, राज ठाकरे यांचा मोठा मोर्चा निघाला, गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा निघाला, अनेक असे मोर्चे निघाले. तर त्यांनी एक्झम्पशन द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पण फार काय आम्ही या शासनाकडनं काय अपेक्षित करतो अशातलं नाही, कारण कायद्याचा भाग जो आहे किंवा कायद्याची जी एकंदरीत कायद्याच्या बाबतीतली जी काही तरतूद ही फक्त आमच्यासाठी लागू आहे, इतरांना लागू होत नाही हे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे. आणि हा विषय हा काय राजकीयपेक्षा सामाजिक आहे.
पुढे पोयात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहासंदर्भात राज्य सरकारनं समिती स्थापन केली. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर होऊ नये यासाठी हा कायदा केल्याचं त्यांनी सांगितलं आणि यावेळी आम्ही एक हेल्पलाईन नंबर सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. झाला हा समिती लव जिहादची समिती नाही, हा समिती आंतरधर्मीय एक वेळा लग्न झाला, साधारणतः ते दोघे माता पिताची रजामंदीने होता. महाराष्ट्रामध्ये पुन्हा श्रद्धा वालकर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि हा समिती त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर इश्यू करणार आहे आणि त्यावर जेव्हा कोणी ते कॉल करतील किंवा सहायता मागतील ते सहायता करणार. लव जिहाद नाम की कोई तंजीम नहीं है और जिहाद जो है ना, मैं मुख्यमंत्री को, डिप्टी चीफ मुख्यमंत्री को मैं जिहाद के ऊपर बहुत सारी किताबें दे सकता हूँ, वो पढ़ लें कि जिहाद का मतलब क्या होता है. ये एक ज़बरदस्ती जिहाद, एक रिस्पेक्टेड लफ्ज़ को ये ला के लव जिहाद ये बिल्कुल नहीं. देखिए 18 साल की उम्र के बाद लड़की लड़के अपनी मर्ज़ी से शादी कर सकते हैं, ये अलाउ है यहाँ पर. और मैं गारंटी के साथ आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि भारतवर्ष में कोई भी ऐसी संस्था मुसलमानों की नहीं है जो कहती हो कि जाओ हिंदू लड़कियों से शादी करो, उनको मुसलमान बनाओ. पुढली बातमी बदलापुरात घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप नागरिकांनी केला. निकृष्ट दर्जामुळे ही घरं धोकादायक असून कोणत्याही क्षणी ती कोसळून दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना सतावते. ही घरं धोकादायक असल्यानं ती कधीही कोसळतील या धास्तीनं अनेक गावकरी रात्री अंगणात झोपतात. दरम्यान या घरांची पाहणी करून धोकादायक घरं रिक्त करण्यासंबंधी पावलं उचलली जातील असं बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितलं. घराचे आदावत झाले. पहिले आमची कुडाची होती ती बरी होती, पण भिंतीच्या घरामध्ये राहायला आम्हाला चोरी झाले. काय आता पावसाच्या कसा काय राहायचा ना कसा काय राहायचा. आता उघाडीच्या दिवशी आम्ही कुठं पण झोपू, पाऊस पडला मग कुठं राहायचं आम्ही. मग तुम्हाला पण समजतो का नाही. आता कशा भेगा पडल्यात घराला आमच्या. आता एक माणूस आज मेला, उद्या सकाळ आमच्या झोपामध्ये जर पडली भिंत तर आम्ही काय करायचं. इथे जर कुठला नगरसेवक किंवा आमदाराचा नातेवाईक राहत असतं ना तर याचा खूप मोठा विषय झाला असता. एक आदिवासी माणूस जेव्हा मरतो ना त्याची किंमत नसते आणि सर्वसामान्यांनाच किंमत नाही आहे. आणि ही घरं मी भरपूर वर्षाचं मी यांचा पाठपुरावा करतो आहे का यांना एवढी निकृष्ट दर्जाची घरं का दिल्यात. काही ठिकाणी तुम्हाला मी दाखवले का त्यांच्या जोत्या 1 फुटापर्यंत पण नाही आहे आणि भिंतीला कसे क्रॅक पडलेले आहेत. पण नगरपालिकेला अजून किती जीव घेतात हेच मला कळत नाही. ती घरं बांधून दिल्यानंतर ती संबंधितांना त्याच वेळेस ती हँडओव्हर केली जातं आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही मेंटेनन्स आहे किंवा त्याची काळजी घेण्याची जबाबदारी जी आहे ती त्या संबंधितांनी घेतली पाहिजे अशी एक त्याच्यातली अपेक्षा आहे. तथापि आता त्या ठिकाणी जी घटना झालेली आहे त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तिथल्या संपूर्ण परिसरात जे काही असे योजनेतनं घरं झालेली आहे त्यांची तपासणी करून आम्ही त्याचे स्ट्रक्चरल काय परिस्थिती आहे ती बघून उर्वरित काही जर असे धोकादायक झाले असेल तर ती घरं रिक्त करण्याचे आम्ही त्या संबंधितांना सूचित करू. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बघूयात एक विशेष बातमी अशी आहे की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरनं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे. मुंबईकडून संधी मिळत नसल्याने अर्जुननं गोव्याकडून स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. गोव्याने त्याची चाचणी घेत राजस्थान विरुद्धच्या सामन्यात खेळवण्याचा निर्णय घेतला. अर्जुननंही मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी अर्जुनने दमदार शतक झळकावलंय. त्याच्या या शतकी खेळीत 12 चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. डिसेंबर महिना तेंडुलकर बाप लेकासाठी खास ठरलाय कारण अर्जुननं या शतकासह आपल्या वडिलांच्या म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरनं डिसेंबर 1988 मध्ये गुजरात विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती आणि त्यावेळी सचिन अवघ्या 15 वर्षांचा होता.